नमस्कार मंडळी, मी रोहिणी यादव आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते। थंबनेलवरून आपल्याला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे। आज आपण मुंबईमध्ये स्थित असलेल्या अंबरनाथ येथील प्रसिद्ध शिवमंदिराला भेट देणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून पूर्वेला अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर वृंदावनो अर्थात वालधुनी नदीच्या काठी हे मंदिर वसलेले आहे। दगडात कोरलेले सुंदर मंदिर 1060 मध्ये बांधले गेले असावे। या मंदिराजवळ येण्यासाठी आपल्याला अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून शेअरिंग रिक्षा मिळतात। ते 20 रुपयामध्ये आपल्याला त्या मंदिरापर्यंत पोहोचवतील। चालत आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये तिथे पोहोचू शकतो। हे मंदिर प्राचीन असले तरी उत्तम स्थितीमध्ये आहे। अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे, जिथे आजही पूजा केली जाते। हे अंबरेश्वर शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते आणि स्थानिक पातळीवर पुरातन शिवालय मंदिर म्हणूनही ओळखले जाते। हे मंदिर बहुधा शिलाहार राजा चित्तराजाने बांधले असावे। त्याचा मुलगा मोमुनी यांनी त्याची पुनर्बांधणी केली। मंदिरमध्ये प्रवेश करताना आपल्याला 2 नंदी दिसतात। इतर कुठेही आपल्याला एका मंदिरामध्ये 2 नंदी पाहायला मिळत नाही। मंदिराचे गर्भगृह जमिनीच्या खाली आहे। मंडपापासून सुमारे 20 पायऱ्यांनी खाली उतरावे लागते। इथे शंभू महादेवाच्या पिंडीवर कोणतेही छप्पर नाही। वरती बघितल्यावर आपल्याला आकाशगंगा दिसते। अशी शक्यता आहे की येथील शिखर आकाशाचे प्रतिनिधित्व करत असेल, कारण नावावर अंबरनाथ म्हणजे आकाश। संस्कृतमध्ये अंबर म्हणजे आकाश। बाहेरील आकृतीचे कोरीव काम बहुतेक खराब झाले आहे, परंतु काही दैवी आकृती शिल्लक आहेत। हे मंदिर म्हणजे वास्तुस्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे। मंदिरावरील हे कोरलेले शिल्पच उत्तम आहेत। मंदिर परिसरासमोर एक पाण्याचा टाक आहे, त्यामध्ये खूप कासव पाहायला मिळतात। मंदिर परिसरात गणाची सुबक मूर्ती देखील पाहायला मिळते। रोजच्या धाकधुकीच्या जीवनातून मनाला शांती मिळवण्यासाठी ह्या मंदिराला नक्की भेट द्या। ह्यामुळे एक नवीन ऊर्जा मिळते आणि पुन्हा आपण त्याच जोमाने आपल्या पूर्वरत कामामध्ये नवीन ऊर्जेने लागू शकतो। चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही जर या मंदिराला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।